नमस्कार शेतकरी बंधूंनो, न्यू विजय कृषी केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे मी सहर्ष स्वागत करतो। आज रोजी सोनखास वाशिम जिल्हा येथील प्रगतशील शेतकरी अनिल भाऊ गोरे यांच्या शेतावर आपण त्यांची एक यशोगाथा या ठिकाणी आहे ते जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। तर भाऊ राम राम। राम राम भाऊ। सर्व शेतकरी बांधवांना आपला एक वेळा परिचय द्या। माझं नाव अनिल प्रकाश गोरे, राहणार सोनखास, तालुका जिल्हा वाशिम। मी तुम्हाला जे नियोजन सांगतो व आमच्यापासून तुम्हाला काय काय फायदे होतात। आम्हाला न्यू विजय कृषी सेवा केंद्र, तुम्ही वाशिमचे इथं दुकान आहे राजूभाऊ ठाकरे, ते आमचे एक प्रकारचे शेतीचे गुरुच आणि आमचे गुरुच आहेत, मोलाचं मार्गदर्शन आणि ते विनामूल्य आणि हप्त्यातनी एक वेळ तर व्हिजिट शेताला देतात, महिन्यातून 2-3 वेळा व्हिजिट देतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतावर येऊन आपल्या पिकाला काय कमी आहे आणि कशाची कमतरता आहे हे बघून औषध देतात। नाहीतर आम्ही पाहिजे फवारणी करायची का आणि हे करायचं का, ध्यान फवार असं नाही, पिकाला काय कमतरता आहे त्याच्यानुसारच औषधं देतील। आणि 2 दिवसात ते 3 दिवसात जसं आपलं पहिलं पीक आहे दाखवलेलं त्याच्यात चांगलीच क्वालिटी होऊन 2 दिवसांनी रिझल्ट येते। त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला राजूभाऊ म्हणजे आम्ही गुरु समजतो आमच्या शेतीची। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळं एवढं शेती जे करतो ते तुमच्या मार्गदर्शनाखाली चालते। तर बघू शकता शेतकरी बंधूंनो, आमचे जे रिझल्ट आहेत हे स्वतः शेतकरीच बोलतात, त्यामुळे आम्हाला नवीन काम करण्याला प्रेरणा मिळते व शेतकरी बांधवांना रिझल्ट सांगितल्यानंतर आम्हाला जो आनंद होतो तो आनंद एवढा आम्हाला सुद्धा आनंद व्यक्त करतो की आम्हाला नवीन काम करण्यासाठी ही प्रेरणा मिळते। तर अनिल भाऊच्याबद्दल सांगायचं बद्दल इतर शेतकरी बांधवांना यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, कारण की आज शेतीमध्ये लोक जर सोयाबीन हे पारंपरिक जे तूर हरभरा पिकं घेत आहेत त्यामुळे त्याला भाव नसल्यामुळे शेती ही उत्पन्न लोकांना असं वाटून राहिलं की शेती परवडत नाही। परंतु अनिल भाऊ गोरे यांनी आता हे अकोला वाशिम जो बायपास आहे त्या मेन रोड टचवरच त्यांचं मातोश्री म्हणून हॉटेल आहे की ते हॉटेलसुद्धा चालवतात। सोबतच या ठिकाणी त्यांचा आता ऊसाचं सीजन आहे उन्हाळा नसल्यामुळे, आणि स्वतःच्या शेतात ऊस लावला, सोबत रसवंती हे उन्हाळ्यामध्ये चालवतात, सोबत वांग्याचं पीक आहे, बीट आहे, चिया आहे, हळद आहे, असे वेगवेगळी पिकं घेतात। तर अनिल भाऊ, मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्ही एवढे सारं कामं हँडल कसे करता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक बळ स्वतःचं पाहिजे, मजूर लावून तर शेती परवडतच नाही। आम्ही स्वतः शेतामध्ये घरचे माणसं सर्व असल्यामुळं हे शक्य आहे। आणि मार्गदर्शन सर्वात मोलाचं म्हणजे विजय भाऊचं। मेहनत म्हणलं तर आमचा छोटे भाऊ येतं सुनील, आमचे छोटे भाऊ येतं, हे बी शेतामध्ये काम करतात। आमच्या आई वडिलाचं बी पहिल्यापासून शेतामध्ये काम केलेले आहे, त्याच्यामुळं आम्ही त्याची जाण आहे। तर भाऊ बघू शकता, आता बऱ्याच आपण कौटुंबिक पाहतो तर बऱ्याच भावाचं पटत नाही, परंतु मला असं या ठिकाणी पाहायला मिळालं। हा सुद्धा एक संदेश लोकांपर्यंत मी पोहोचवायसाठी सांगू इच्छितो की हे दोघं भाऊ एकदम मित्रासारखे शेतीमध्ये काम करतात। मी आल्या परत पाहतो की कोणी म्हणणारच हे भाऊ नाहीत म्हणून, हे मित्रच आहेत की काय। तर तुम्हाला याच्याबद्दल जे तुम्ही एवढं मेहनत घेता त्याबद्दल उत्पन्नाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता। उत्पन्न सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी आम्हाला जसं राजू भाऊकडून मार्गदर्शन मिळते तर त्यामुळे आम्ही हे शक्य करतो। तर सर्वात महत्त्वाचं एका पिकावर अवलंबून नसून तर आम्ही प्रत्येक शेतात वेगवेगळे पिकं घेतलेले आहेत। एका शेतात हळद आहे, एका शेतात हॉटेलला साईड बिझनेस म्हणून आपल्याला विकत भाजीपाला आणू नये म्हणून बीट, लसण, कांदा, पुढं उन्हाळ्यातनी रसवंती असते म्हणून ऊस स्वतःच लावलेला आहे। त्याचं मार्गदर्शन आपले राजूभाऊ ठाकरे वेळोवेळी शेतात येऊन प्रत्येक वेळा स्वतः शेतात येऊन मार्गदर्शन करतात, त्याच्यामुळेच हे शक्य आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं मानसिक बळ म्हणजे आमचा भाऊ आहे, आई वडील आहे, आमच्या ज्या दोघांच्या बी परिवारातल्या 2 महिला आहेत, दोघांच्या बायका, ह्या बी मेहनत करतात खूप, त्याच्यामुळे शक्य आहे। तर बघू शकता शेतकरी बंधूंनो, यांचा परिवार सुद्धा एकजुटीने या ठिकाणी काम करत आहेत, मजूर न लावता या ठिकाणी हे काम करत आहे। त्यामुळे शेती ही आता मजुराद्वारे सुद्धा करणं शक्य झालेलं नाही आहे। आणि हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश माझा एकच होता की याच्यातून लोकांना शिकण्यासाठी शेतीला पर्याय म्हणून यांनी जोडधंदा सुरू केलेला आहे, हे सुद्धा शिकण्यासारखं आहे। आणि सर्व परिवार एकोप्याने काम करत आहे, हे सुद्धा लोकांना यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। तर आजचा हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश हाच होता की अनिल भाऊ यांच्याबद्दल आपल्याला सर्व शेतकरी बांधवापर्यंत मेसेज पोहोचवायचा होता की शेतीला जोड व्यवसाय म्हणून तुम्ही काहीतरी करावं, निवड शेतीच्या भरोशावर न राहता आणि एकाच पिकाच्या भरोशावर न राहता सर्व पिकाचा अवलंबन करून तुम्ही शेतीमध्ये उत्पन्न हे तुमचं वाढवू शकता। तर अशा प्रकारे यांची आपण आज या ठिकाणी यशोगाथा पाहिलेली आहे। धन्यवाद।